कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला एक गोष्ट सांग ना। बोला। नियती म्हणजे काय मा? नियतीबद्दल तुला कसं माहिती? मला आजोबांनी सांगितलं। काय सांगितलं? तुला आणि बाबांना नियतीने एकत्र आणले म्हणून। सांग ना ग मा। अरे बाळा, आता मी आणि तुझा बाबा दोघे जण वेगवेगळ्या स्वभावाचे, दोन टोकाचे, तरी पण नियतीने आम्हाला कायम एकत्र आणले। हो का मा? हो, नियती म्हणजे कदाचित एकमेकांसाठीची ओढ, प्रेम आहे। पण बाळा, आता मला नाही वाटत नियती आम्हाला एकत्र आणू शकते। असं काय बोलतीस मा? तुमचं एकमेकांना खूप प्रेम आहे ना? हो, कारण यालाच नियती म्हणतात ना। ती कधी बदलू शकते, तिच्या मर्जीप्रमाणे। मा, तू ही फिल्म कुणाला देणार आहेस? बाबासाठी केली होती, पण त्याला अचानक एक काम आलं ना, मग आता देते कोणाला तरी। मा, तू बाबासाठी फिल्म केलीस ना? हो, बाबाच करणार ही फिल्म। अरे पण असं कसं होईल बाळा? बाबा आता गेलाय ना कामाला। नाही, असं कसं? बाबा येणार म्हणजे येणारच। थांब, मी बाबांना फोन करतो। हॅलो हॅलो बाबा, कुठे आहेस तू? अरे मी पोलीस स्टेशनला आहे बाळा। काय रे? बाबा, कधी येणार आहेस तू? अरे मला जरा काम आहे ना आज, मी बिझी आहे। बाबा, तू न सांगता निघून गेलास आणि आता येत पण नाहीयेस। अमोल बाळा, मी उद्या नक्की येतो। उद्या हा? नाही, मला तू आता इथेच पाहिजे। मी तुझ्या बरोबर बोलणार नव्हतो, आता मला तुझी आठवण आली आहे। येणार रे बाबा। अरे बाळा, बाबा, तू जर आलो नाहीस ना, तर मी तुझ्या बरोबर बोलणार नाही। बाबा, येतोयस ना तू? हा मी येतो अमोल, येतो। ओके बाबा। बाबा येतोय। मी म्हटलं होतं ना, ही फिल्म बाबाच खाणार। अमोल, मा, तुला वाटत असेल की तुम्ही नाही येणार एकत्र, पण तूच म्हणलं की हे सगळं नियती बदलू शकते, आणि आता तुमच्या मधली नियती मी आहे, आणि मी तुम्हाला एकत्र आणणारच। सिम्बा आहे मी, सिम्बा। अमोल, आज रात्री जेवणानंतर गोळ्या घ्यायच्या। हा, शेवटचा डोस आहे। मग उद्यापासून 2च गोळ्या आहेत, त्या 2च दिवस राहतील, मग संपून जाईल। हा बापू, मी एकदम ओके आहे। पण गोळ्या संपवायलाच लागणार ना बाळा। नको बापू, 2च दिवस आहेत, 2 नको, गोळ्या। अमोल, बाबा, अरे कसा आहे माझा सिम्बा? एकदम ओके आहे बाबा। पण बाबा, मी तुझ्यावर खूप नाराज आहे। नाराज आहे का रे? बाबा, मला सकाळी फिल्म करत होती, तू न सांगता निघून गेलास। सॉरी बाळा, पण मी पोलीस आहे ना। पोलिसांचं काम काय असतं सांग बरं? काय बाबा, काय काम असतं? अमोल, पोलीस सगळ्यांची मदत करायला असतात का नाही बाळा? करेक्ट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल बाळा, बाबा येईल की माघारी उद्या? आणि अमोल, हे बघ, आपण कोणाला प्रॉमिस दिल्यानंतर ते पाळायचं असतं की नाही? मग तसंच आता बाबांनी आर्याला प्रॉमिस केलंय, आणि ते त्यांनी पाळलं पाहिजे, हो की नाही? मला काय माहित नाही। तू गेला ना, तर मी बोलणार नाही तुझ्या बरोबर। अमोल, असा हट्टीपणा नाही करायचा। मी बाबासाठी पण असं करू शकत नाही का? नाही। काय रे बाबा? अमोल बाळा, मला असं पेचत नको रे टाकू। आणि मग तुलाही वाटतं का की बाबांनी जावं म्हणून? मामा, बापू, तुम्हाला पण वाटतं का? अमोल, अरे बाळा, तो त्यांचा निर्णय, आपण त्यांना नाही थांबवू शकत। अमोल, अमोल,
अर्जुन, अरे असलं काही करेन असं कधीच वाटलं नव्हतं मला. मी खरं तर चेष्टा करायची माझ्या मैत्रिणींची, अशा डेटवर जाणाऱ्या. आणि आज अर्जुन, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. मॅम, सरांना यायला किती वेळ लागेल? आतापर्यंत यायला हवा होता, येईलच आता लगेच. ओके मॅम. अमोल, ए बाळा, पापा तू जर थांबणार असेल तरच मी तुझ्या बरोबर बोलणार. मी थांबतोय. काय? मी थोडा वेळ थांबीन आणि मग जाईन. हा, ठीक आहे. आता पण बॅडमिंटन तरी खेळू. बर, चल. हे बघ माझा मोबाईलचा. आकाश, हळू त्याला बोल. चला. मॅम, तुमच्यासाठी काय ऑर्डर देऊ? एक मिनिट, हा, एक कॉल करून घेते. प्लीज मला थोडा वेळ देता का? मी कळवते तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, माझं नाव अनुष्का अभिजित वनमाळी. माझं माहेर चेंबूरचं आणि माझं सासर आहे वसई माणिकपूर. माणिकपूर. हां. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला झाली 18 वर्ष. 18 वर्ष. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दर्शना मयूर खैरनार. मी पण नाशिकचीच आहे. ॲक्च्युली आम्ही दोघी तिकडच्या मैत्रिणी आहोत. माझं लव्ह मॅरेज झालं ह्यांच्यामुळे. म्हणजे यांचं जेव्हा लग्न झालं तर तेव्हा ते पण जे लग्नाचे कार्यक्रम वगैरे होते मी यांच्या जोडीला भेटायची. मग ह्यांचे जे दीर होते म्हणजे माझे मिस्टर, मग आमच्या दोघांची ओळख झाली आणि आम्ही दोघं प्रेमात पडलो. यांचं लग्न कुठे झालं? माझं लग्न नाशिकलाच झालं. तेव्हा तुम्ही पुढे पुढे करत होता? आम्ही बाजूला. मी अरे म्हणजे यांच्या बाजूने पुढे पुढे करत होता ना? मला ते आवडले होते ना म्हणून. कोण? माझे मिस्टर. तुम्हाला आवडले? हो. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना पण मी आवडला. हो. आणि मग त्याच लग्नात सुरू झालं? नाही, फक्त ओळख झालेली. आणि त्यांना सुद्धा डेंटलसाठी ऍडमिशन मिळालं, मला सुद्धा डेंटलमध्ये ऍडमिशन मिळालं. अरे, दोघे डॉक्टर आहात? हो. अरे वा. आणि मग अजून त्याच्यामुळे आमची ओळख वाढत गेली, घट्ट झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो. आणि आता तुमच्या प्रेमाचं रूट कॅनल नाशिक मध्ये झालं. नमस्कार, मी सौ सारिका रितेश वाळिंजकर, राहणार वसईची आणि माहेरचं नाव सारिका गजानन सोनावणे, वाशीची. तुमचं कसं जमलं? आमचं लग्न मॅट्रिमोनीमध्ये जमलं आणि तिथून ओळख होऊन मग घरच्यांची संमती घेऊन लग्न झालं. व्यवस्थित. हो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सौ नीता नितीन नागोटकर. मी मूळची वसईचीच आहे. माझं माहेरचं नाव आहे नीता सुरेंद्र वनमाळी. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव कम अरेंज मॅरेज आहे. ते लव कम अरेंज कसं झालं? म्हणजे खरं बघितलं तर ते माझे नात्याने चुलत आत्ते भावाचाच मुलगा आहे. आत्ते भाऊ आहेत माझे. बरं. पण ते कसं गोरेगावला राहायचे आणि ते त्यांच्या मामाकडे वसईमध्ये यायचे, सुट्टीमध्ये वगैरे यायचे. त्यांना आवडायचं वसईला यायचं. हो. गणपती दिवाळी वगैरे यायचे.
मग तेव्हा माझी एक आत्या आहे, ती त्यांना सांगायची की बघ ही छान आहे, मामाचीच मुलगी आहे, छान आहे तर म्हणजे आहे. जबरदस्ती. आणि मी टीचरचा तेव्हा डिप्लोमा करत होती, तर चांगली नोकरी वगैरे आहे, संसार वगैरे चांगला करेल, तर बघ तू विचार कर. त्यांना सांगितलं, तुम्हाला सांगितलं नाही विचार कर, नाही त्यांना सांगितलं विचार कर. हो. बर, मग त्यांनी आणि विचार मग केला. त्यांनी विचार केला असेल आणि नंतर मला त्यांनी प्रपोज केला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काही चित्रपट बघताय? मी आपला नमस्कार करतो त्या त्यांच्याकडे. अरे बापरे, हे लग्न असं झालंय का वाटलं. बोला. मी सौ मिनल राजेश अष्टीकर. माझं सासर इकडेच आहे, वसई ईस्टला, आणि माहेरचं नाव आहे मिनल हेमंत राऊत. मी वसई वेस्टला माणिकपूरला राहते. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. माझे मिस्टर इंजिनियर आहेत. ते आमचं ऍक्च्युली लांबचे रिलेटिव्हच निघाले, म्हणजे ह्यांचे जवळचे रिलेटिव्ह, तुमचे लांबचे. म्हणजे माझ्या आजीचे रिलेटिव्ह आहेत, ते आजीच्या माहेरचे. खूपच लांबचे आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जर मिस्टर 8 दिवस पिकनिकला गेले, काही नाही तुम्हाला माहिती कुठे चालले, तुमची काय रिॲक्शन असेल? मी यांच्याबरोबर प्लॅन करेल 8 दिवसात परत पिकनिक. अच्छा, पण तुम्ही काही बोलणार नाही त्यांना? काही बोलत तुम्ही? नाही, मी ओरडेल, कारण की मला तो कधीच घेऊन जात नाही फिरायला. आता मी प्लॅन बरोबर गेला म्हटलं होती, मग मी ओरडणारच नॅचरली. तुमची व्यथाच वेगळी. तुम्ही फिरायला जात नाही याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. मग मी पण मैत्रिणींसोबत जाणार, मग त्यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. मग घेतात ऑब्जेक्शन? मैत्रिणींसोबत फिरायला जाते असं सांग. तुम्ही काय करा? आम्ही दोघं फिरतीवरतीच असतो. नाही फिरायला गेले तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही मिस्टर जर न सांगता गेले 20 दिवस तर काय करायचं? असं होऊ शकत नाही. पण गेले समजा. नाही नाही, असं होऊ शकत नाही, ते जाऊ शकत नाही. न सांगता तर कधीच नाही. पण उलट पण न सांगता गेले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, जा तिथे मजा करा, एन्जॉय करा, डोकं शांत ठेवा आणि आल्यानंतर एक्सपिरियन्स सांगा. मी पण तोपर्यंत माहिती जाते, फिरते, मैत्रिणीबरोबर गप्पा मज्जा करते. झालं किती छान आहे, ते तिथे एन्जॉय करतील, मी ते एन्जॉय करेल. आम्ही दोघे एकत्र जाऊ फिरायला. ते सहसा जात नाही, पण जरी गेलेच तर मग मी सांगेन ठीक आहे जाऊन या, पण नंतर मी सुद्धा तशीच जाईल. मग तेव्हा तुम्ही काय बोलायचं नाही. तुमच्या मैत्रीमध्ये सगळ्यात हट्टी कोण आहे? हट्टी रागीट आहे. कोण? एक रागीट आहे, शौकीन आहे. तुमच्यात कधी अबोला झालाय कोणा दोघीत? हो झालाय. कोणाकोणात झालाय? सगळ्यांचा झालाय. एकट्या विरुद्ध 5 काय झालं होतं? काही नाही, मला खूप असे फोटोज काढायची खूप आवड आहे. असं म्हणजे नटायचं, कुठे प्रोग्रामला गेला की सेल्फीज काढायचे, खूप फोटो काढायचे आणि लगेच अपलोड करायचे. तर मी जेव्हा असं सेल्फीज किंवा असे काढते फोटोज, तर मी मागे बॅकग्राऊंड बघत नाही. मी छान दिसते ना असं बघून फोटो काढते आणि अपलोड करते. तर ह्यांचा जर चांगला म्हणजे असं झालेलं एक फंक्शनमध्ये होतो आम्ही, आणि ॲक्च्युली असं होतं की म्हणजे हिने घरी सांगितलं नव्हतं की ती कुठे त्या आहे. फंक्शनला गेली. तुमच्यामुळे सगळ्यांना कळलं. आणि यांचे तर फोटो असं म्हणजे खाली असं काहीतरी जेवायला बसले हे आणि असं असे होते. तर मग ह्या सगळ्यांनी मला असं खूप ओरडल्या की कोण कोण ओरडलं तुम्हाला? सगळ्यात बोलले मला की नेहमी असंच करते. 3 महिने बोलत नव्हती, ब्लॉक केलं होतं, ब्लॉक केलं तिने. 3 महिने बोलत नव्हतं. हा म्हणजे असं नाही, त्या बोलायच्या माझ्याशी, पण मी एवढं असं इंटरॅक्शन नव्हती करत. म्हणजे मी बरं, आपण चूक स्वतः केली ना. पण नंतर मलाच कंटाळा आला. उजवीकडचा दात काढायला सांगायचा तर तुम्ही डावा काढला. तो दुखत नव्हता तो, आणि परत वेदना त्यांनाच दिल्या. डॉक्टर मग मिटलं कसं? सिमेंट कसं त्या भरलं? मला खूप असं मस्का वगैरे मारायच्या, त्या बोलायच्या माझ्याशी. मग नंतर मलाच कंटाळा, म्हटलं जाऊ दे, एवढं काय कंटाळली ती आमच्याशी. बरं, मला तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, म्हणजे मला कळलेली इथे, की तुम्ही जेव्हा नसता ना तेव्हा या 5 जणी आहेत ना, माझं बिचिंग करतात. अरे पाठून डोळे मोठे, मला काय करताय तुम्ही? मी काहीच बोललो नाही, मला हे सगळे असं करताय म्हणजे काय करत असतील असं तुम्हाला वाटतं? माझ्याबद्दल असं काही बोलत असतील माझ्या बाबतीत वाटतंय ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा तू प्लीज सावर स्वतःला. नको रे यार. जर तूच असं कोलाप झालं तर मी काय करू. ज्याची भीती होती तेच झालं यार. मी खूप भयंकर हट केलं आईला. आईची शिक्षा नाही आजवर आई माझ्यावर रागवली, ओरडली, कधी बोलणं नाही टाकलंय. मी जगातले सगळे दुःख सहन करू शकतो, पण आई सोबतचा अबोला मला जगू नाही देणार, नाही जगू देणार. आता सगळ्याचं गिल्ट स्वतःला का लावून घेतोय? सगळे तू माझी यार, मी फोर्स केलं तुला तिकडे. तू सगळ्या चुका स्वतःवर का ओढून घेतोस? शूट मध्ये जे काय झालं सगळ्याला मी जबाबदार आहे. एवढं सगळं झाल्यावर आईला सगळं सांगायला पाहिजे होतं, तेही नाही सांगितलं. आज सांगू उद्या सांगू मी सांगत होतो. अशा प्रकारे सत्य बाहेर आलं. मला ना आईने माझ्यावर हात उगारला म्हणून अजिबात वाईट नाही वाटत आहे. तिचा तो हक्क आहे, पण पहिल्यांदा तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अविश्वास बघितला. असं एकदम परकेपणासारखं वाटतं यार. असं वाटत होतं ती कुठल्या तरी बाहेरच्या व्यक्तीसोबत, अनोळखी व्यक्तीसोबत बोलते. ती मला ओळखत नाहीये प्रीता. माझी आई तिच्या पोटच्या पोराला ओळखत नाहीये. माझी आई. दादा असं काही नाहीये. बघ मला माहितीये की तू काय फील करतोस. आईला अशा पद्धतीने नव्हतं कळायला पाहिजे. ते पण आपण ह्या सगळ्या गोष्टीला असं घेऊया ना की आपल्या डोक्यावरच एक खूप मोठं टेन्शन गेलं. हा इतके दिवस आपण हाच विचार करत होतो ना की आईला कळलं तर काय होईल, तिला कसं वाटेल. कळलंय आता सगळं आईला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, अहिल्या मॅडमना सगळं कळलंच होतं ना त्या जाहिरातीच्या शूटिंग बद्दल. मग तुम्ही पण का नाही सांगितलं सगळं? की आदित्य बाबांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र तुम्ही अजून काढलेलं नाहीये, तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात, का नाही सांगितलं? आदित्य बाबा त्यांच्याशी खोटं बोलले, त्यांच्यापासून गोष्टी लपवल्या. या दुःखात तुमचं सत्य पण पचवलं असतं त्यांनी. मग का नाही सांगितलं खरं खरं सगळं? सावित्री आत्या, अहो हळू बोला ना. असं काय करते, ऐकल कोणीतरी. अहो घरात समजा बिनसले माहित आहे ना तुम्हाला. देवी आई आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघायला तयार नाही. आणि त्यांना जर का हे सत्य समजलं असतं तर देवी आईने आदित्य सरांना घरातनं मी बाहेर काढलं असतं. मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाही.
समधी माझीच चूक आहे, माझ्यामुळेच झालंय समजा. त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या लग्नात आदित्य सर बसणार आहेत हे मला माहित असून सुद्धा मी नाही म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी नाही म्हणलं असतं ना तर आता हे समजा झालंच नसतं. मी एका आई आणि मुलाची ताठातूट केली. लई मोठं पाप केलं आहे मी. सावित्री आत्या, मला देवानं ना फक्त एक संधी द्यायला पाहिजे, आई आणि मुलाला परत एकत्र आणायची. देवी आई आदित्य सरांशी प्रेमानं वागू दे, आधीसारखं वागू दे. हे जर का झालं ना सावित्री आत्या की बस झालं. मग मला आयुष्यात दुसरं काय बी नको. मी खरंच सांगते, दुसरं काय बी नको. सावित्री आत्या, तुमचंच बघा ना. तुम्हाला जेव्हा हे सत्य समजलं, माझं सत्य समजलं, तेव्हा तुम्ही बी कसं वागलात माझ्याशी, किती बदललात तुम्ही. ते मागे पूजेच्या दिवशी आदित्य सर माझ्या बरोबर पूजेला बसले तेव्हा बघितलं ना देवी आईंना किती चिडल्या होत्या त्या. आणि त्यांना जर का मी हे लगीन खरं मानलंय, हे सत्य त्यांना समजलं तर काय होईल. यो समजा विचार केला आदित्य सरांचा, देवी आईंचा, बाचा, किर्लोस्कर घराचा विचार केला ना म्हणून फक्त गप्प बसले हो मी. सावित्री आत्या, सावित्री आत्या, तुम्ही वेगळं काय केलं. तुम्ही बी तसंच वागलात की. तुम्हाला सुद्धा एका क्षणाला माझं लगीन खरंच वाटलं ना. तुम्ही मला किर्लोस्कर घराची सून मानायला लागला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी काय म्हणते, बोला ना आत्या. थांब, विरोचक कुठे ते बघून येते मी आधी. आत्या, बाबा विरोचकावर लक्ष ठेवून. विरोचक जर खोलीबाहेर पडला तर ते आपल्याला लगेच फोन करते. काही सापडलं का? काय अर्थ असू शकतो. दोन्ही बाजूला फक्त चिन्हच आहेत. काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाहीये. आत्या, आबाला विचारून बघायचं. नको, एक मिनिट. हे लावून बघूया. हळद कुंकू दिसेल असं झालं. रक्त लावून बघायचं, कदाचित काहीतरी होईल. हो, सुद्धा दिसेन असं झालं. आता एकदा तुम्ही प्रयत्न करून बघता.
काहीही झालं तरी ह्या त्वचाचं रहस्य आपल्याला शोधायलाच हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय जरा थांबलीस का? जा तुझ्या बिनकामाचं खेळणं घेऊन जा. विचार तुझ्या खेळण्याला. तू दिलेलं काम त्याने पूर्ण केलं का? विरोचका, तुझी ही शक्ती सुद्धा उपयोगी ठरली नाही. तुझी वशीकरणाची शक्ती जशी हाणून पाडली होती ना, तीच अवस्था या शक्तीची सुद्धा होणार आहे. तुझा कुठलाच प्रयत्न यशस्वी नाही होऊ देणार आम्ही आता, कळलं? तुझ्या शक्तीपेक्षा त्रिनयना देवीची शक्ती सगळ्यात मोठी आणि महान आहे. जा वाजव जा ती वीणा आणि मिळव नवीन शक्ती. तुझी ती राक्षसी विचित्र वीणा मी नष्ट करणार आहे विरोचका. तिच्या सगळ्या तारा तोडणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, युद्ध साहसाने लढलं जातं. हे असे पोरखेळ करून झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, तू इतक्या लवकर आलीस? जास्त उशीर होण्याच्या आतच आले. तू तू इथे काय करतेस? काय नाही, असंच तुझ्याशी गप्पा मारायला आले. मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये, सो प्लीज लीव. जायला तर तू इथून हवी आहेस ओवी. श्रीनूच्या आयुष्यातून कायमची जा असं लाली आत्या आणि मी तुला सांगून सांगून दमलो ग, पण तुला ते समजतच नाहीये. लाली आत्याचं ठीक आहे ग, त्या श्रीनिवासच्या आई आहेत, पण तुझं काय? पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी हक्क काय गाजवतेस तू त्याच्यावर? मी एक वेळ लाली आत्यांनी सांगितलं ना मला, तर मी श्रीनिवासच्या आयुष्यातून निघून पण जाईन. पण तुझा काय संबंध आहे?
प्लीज लीव. चारू, मी तुला शेवटचं विचारते, तू श्रीनूचा नाच सोडणार आहेस की नाही? तू हा प्रश्न मला कितीही वेळा विचारलास ना तरी माझं उत्तर एकच असेल, जे करायचं ना ते कर. ए चारू, हे बघ, श्रीनू फक्त माझा आहे आणि त्याला मी दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही. त्यामुळे तुझा हा माज मला दाखवू नकोस. मी लाली आत्या नाहीये, मी चारू आहे. चारू, तुझ्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेन मी, समजलं? चारू, चारू सोड. त्रास होतोय ना? मलाही खूप त्रास होतो जेव्हा तू श्रीनूच्या जवळ जातेस. माझा जीव गुदमरतो जेव्हा श्रीनू तुझ्याशी चांगला वागतो. होतो ना, खूप त्रास होतो. ओवी, आता मी तुझा नुसता गळा धरलाय, पण जर तू श्रीनूला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही. जे मला हवं असतं ते मला मिळणार नसेल तर मी ते दुसरं कोणाचंच होऊ देत नाही. खोटं वाटतं तर मंजू आत्याला विचार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चाल. चारू, अगं कुठे? या बघ मंजू, तुझ्यामुळे नुसता डोकेदुखी झालेला, आणलंस तू, भोगताव आम्ही. या बघ मंजू, तुझ्या या भाचिकने या घरातून लवकरात लवकर चालता कर, नाहीतर ही बाई या घरावर एक दिवस इतकं मोठं संकट आणेल ना, त्याच्यानंतर नुसतं बसून बघत राहावं लागेल. हो अहो, पण आता काय केलं तिने? काय केलं म्हणजे? ओवीक भेटूक मांगरात गेली होती. काय? ओवीला कशाला? त्या गळा भेट करूक तर गेली नसणार, हा? त्रासात देऊ गेली होती. माझ्या समोर कांगावा करत होती की ओवीने माका त्रास दिला, माका धमकी दिली. माका ना प्रश्नच पडलेलो, ही नक्की तुझ्या दादाचीच मुलगी आहे ना? हो, मी तिला समजावून थकले आता. जरा काही बोलायला गेलं ना की भस्कन अंगावर येते माझ्या. लालिताईंनी तिला इतकं डोक्यावर बसवलंय ना की घरात दुसऱ्या कोणालाही जुमानत नाही. ते आता लालिताईंसारखंच वागायला लागले. अहो, मला तिच्या वागण्याची आता भीतीच वाटायला लागली. बघ म्हणजे माका वाटतं अजूनही वेळ निघून गेलेली नाही. हीच धोक्याची घंटा. पण आताच काय केलं नाही ना तर ही तुझी चारू आहे ना, आपलं घर उद्ध्वस्त करून टाकेल. हो, काय करू शकतो आपण? मला तर काही कळतच नाहीये. हो, उगाच पोरी काय बोलू नका. गुणाची पोर असाय ती. या लाली आत्या, हे बघ, नाम लियावर शैतान. गुणाची पोर हाजीर. लाली आत्या, मी उद्याच्या उद्या माझ्या बाबांना बोलवून घेते आणि माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाची बोलणी करायला लावणार आहे मी. अगो, मी तर तुमचं लग्न उद्याच करून देऊ तयारच आहे. वा 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 लाली वा. लाली तू म्हणजे ना आपल्या पोटच्या पोराच्या आयुष्याची ना वाट लावायला टपून बसलेली जगातली एकमेव आई आहेस. खरंच. लाली, अगं सुधार ग, सुधार आता तरी सुधार. ओ, तुम्ही जरा गप बसा. तुमका यातला काय कळत नाही. हा, तुम्हाला दोघींना बोलून ना काही उपयोग नाहीये. करा करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. तोंड काळं करा, नाही तर काहीही करा. जा दे. हो, लाली आत्या, एक एक करून या घरातले सगळे माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या विरोधात जायला लागलेत.
तुम्ही माझ्या बाजूने आहात त्यामुळे मला फरक पडत नाही. लाली आत्या अजिबात वेळ घालवायला नको. श्रीनूची वायवा झाली ना की लगेच तुम्ही माझं आणि त्याचं लग्न लावून द्या. आणि हो, आता ते साखरपुडा वगैरे काही नको, डायरेक्ट लग्न. ठीक हा घे तुझ्या बापाशी ना फोन कर, मी बोलतोय त्यांच्याशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज मी जो जिवंत आहे तो तुझ्यामुळे. थँक्यू. भाऊ काय बोलताय तुम्ही? उलट हे सगळं जे होतंय ना ते ह्या मुलीमुळे होतंय. तुम्हाला जो त्रास झालाय ना तो या मुलीमुळे झालाय. आणि तुम्ही गैरसमज आहे तुम्हा सगळ्यांचा. आज हे जे काही झालं ते लग्नाच्या मांडवातच झालं असतं. दिव्या त्या दिवशी भर मांडवात पळून गेली आणि मी या शिवाला समजावत राहिलो की माझ्या आशूशी लग्न कर. आणि शिवाने खरोखर माझं म्हणणं ऐकलं. आशूचं लग्न झालं नसतं तर पण शिवा तयार झाली लग्नाला. तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर ती तयार झाली नसती. मी तेव्हाच ठरवलं या मुलीची सगळी जबाबदारी आता माझी. ती सुखरूप राहील हे मी बघणार. ती आता आपल्या घरात माझ्या मुलीसारखी राहील. तिची वाढ वेगळी झाली आहे. तिला आपल्या घरातल्या चालीरीती माहित नाहीये. पण म्हणून तुम्ही तिला सुधारायची संधीच देणार नसाल तर त्यात काहीच तथ्य नाहीये. हे बघ, तुम्ही शिवाला जीव लावलात तर ती तुमच्यासाठी काहीही करेल, मला खात्री आहे. ती पूर्ण प्रयत्न करते. तुम्ही तिला एकदा समजून घ्या. निदान माझ्यासाठी एक संधी द्या तिला. हो, असं काय बोलताय सीता? तुला जे वाटलं ते तू बोललीस. आता मला जे योग्य वाटतंय ते मी बोलतोय. तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. शिवा तूही, कारण आता तू या घराची सून आहेस. तुला ते सगळे हक्क आहेत जे या घरातल्या मुलीला आहेत. आणि सीता, तू शिवाला माझ्यासाठी एक संधी देशील अशी अपेक्षा करतो. आणि शिवाचा जर कुणाला काही त्रास होत असेल ना तर त्यांनी सरळ येऊन माझ्याशी बोलावं. समजलं कीर्ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे गेली होतीस तू? मी शॉपिंगला गेले होते. शॉपिंगला? एवढ्या सकाळी? हा. अगं या वेळेला साधारणतः लोक भाजी आणायला जातात. हो, पण ती सवय मला नाहीये ना, म्हणून मी शॉपिंगला गेले. तरी एवढ्या सकाळी सकाळी? हा, मग तू झोपून होतास, मला कंटाळा आला म्हणून शॉपिंगला गेले. आणि का रे, शॉपिंग नाही करू शकत का मी? आधी तर म्हणत होतास की राणीसारखं ठेवेल, मग आता काय झालं? ठीक आहे
तेच तेच नको बोलून दाखव. असं का वागतोस चंदन? काही प्रॉब्लेम आहे का? तुला माझा स्वभाव माहिती आहे ना आधीपासून. आधी गर्लफ्रेंड होते म्हणून सगळं ठीक होतं आणि आता बायको झाले म्हणून ऐकून दाखवतोयस. गेलं ना तुझं सगळं प्रेम. आता असंच वागणार आहेस का पुढे माझ्याशी? आता शांत व्हायला पाहिजे. उगाच हिला संशय आला तर निघून वगैरे जाईल. हिला शांत करतो, मग बघू काय करायचं ते. अगं स्वीटहार्ट, नाही नाही तसं नाही. आय एम सॉरी. जरा मूड खराब होता, पण आता ठीक आहे. चल आपण एक काम करू, आपण फिल्म बघायला जाऊया. मूवी डेट. हो मला चालेल. पण मी काय म्हणते, एखादा काहीतरी सरप्राईज प्लॅन कर ना. लग्नानंतर किती बोरिंग झालंस तू. लग्नाआधी किती छान छान गिफ्ट द्यायचास, कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जायचास, आणि आता तर मी एकटीच शॉपिंगला जाते. ऑल्सो तुझ्या घरच्यांचा काही फोन येऊन गेला का? कधी येणार आहेत ते? नाही अगं, बोलणं नाही झालं. मी करेन त्यांना थोड्या वेळाने फोन. हा मग केला की सांग, मला पण बोलायचंय. हो चाल. बरं चल, तू वरती जाऊन तयार होऊन घे. मी वाट बघतो. हा. चंदन, काहीतरी करायला लागणार आहे. किट्टू डाली, तू काही बोलू नकोस आता. काहीच बोललो नाहीये. बस गप्प बस. हो ठीक. काय झालं? कुणाचा फोन आहे? त्या चंदनचा, आणि त्याच्याशी बोलायची नाही इच्छा नाहीये माझी. ऐक माझं, बोलतोय काय ते ऐक तर. कशाला? प्लीज ऐक. हॅलो. नमस्कार मॅडम, कशा आहात? ए, तुला फालतू चौकशा बंद कर आणि कामाचा बोल. नाही, तुम्ही दिलेलं जे क्रेडिट कार्ड होतं त्याची लिमिट संपली हो. जरा त्याविषयी काही बघितलं असतं तर. कोण समजतोस रे तू स्वतःला? आणि एवढा खर्च केलास कुठे? कुठे उडवलेच पैसे? अहो मॅडम, नवीन लग्न झालंय, खर्च तर होणारच ना. इतका? तू ना तुझी ऐपत आणि लायकी बघून खर्च कर जरा, समजलं ना? आणि आता मी नाही पाठवणार आहे तुला पैसे, कारण तुझा आणि आमचा संबंध संपलाय आता, कळलं ना? पुन्हा फोन करायचा नाहीये मला. मॅडम अहो मी काय म्हणतोय ते जरा नीट ऐकून तर घ्या. तुम्ही मला बोललात की दिव्याला लग्नातनं पळव, आणि दिव्याला मी लग्नाच्या मंडपातनं पळवलं तुमच्या सांगण्यावर. आता आशूचं लग्न मोडण्यात तुमचा हात आहे हे तुमच्या घरी कळलं तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, चल चल चल, कल्टी मार कल्टी मार कल्टी मार.
आणि अधिपतीने धोबी पछाड दिलेला आहे. टाळ्या! आणि या सामन्याचे विजेते आहेत अधिपती सूर्यवंशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छान ना. गदावर घ्या ना थोडीशी. हो कशाला राहते. अहो, घ्या तरी गदावर. अजूनही गदा मेहनत आहेच का एवढी कुस्ती शिकली तरी. छान दिसतंय. तुम्हाला माहितीये मी ना हा फोटो फ्रेम करून लावणार आहे. मला कधीच विसरायचं नाही हा क्षण. अक्षर बाबा या 2 दिवसांनी तुम्हाला किती मॅच्युअर बनवलं. विजयाचं श्रेय तुम्ही एकमेकांना देताय. तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. चालते ठीक आहे. काय झालं डोळ्यात का पाणी आहे. काही नाही, आनंदाचे अश्रू. काय व्हायचं गप काय. काय नाही हो, तुमचं कौतिक बघायला लय आनंद झालाय आम्हाला. मला तर आज डबल आनंद झाला. आई शपथ मला माहितच नव्हतं. डायरेक्ट बक्षीस द्यायला आई साहेब आल्या समोर. स्पर्धा जिंकली तर झालाच, पण बक्षीस द्यायला आई साहेब बोनस मिळालं. काय आता लय भुका लागल्या, कावळे वाढायला लागले पोटात. चला चला जाऊया, काय तर खायला द्या. पहिलवानाला खुराक लागतोय ना. तुम्ही चला घरी, चला खायला. नाही बास झाला आता. तुम्ही घरी चला, तुमच्या आवडीचा स्वयंपाक करतो आम्ही. आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला खायला घालतो. तुम्ही चला घरी चला. पण मॅडम 2च दिवस झालेत, अजून 8 दिवस काढायचेत ना. मी काय म्हणते हे 10 दिवस पूर्ण होऊ देत ना मॅडम. ह्यांनी चॅलेंज घेतलंय ना, मला ह्यांना जिंकलेलं बघायचंय. हा मग दोघच नाही. प्लीज मॅडम प्लीज. हो या म्हणतात ते बरोबर आहे. मला माहित आहे तुम्हाला लय जड जात आहे, पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला कशाला मोडायला लावताय. हत्ती गेला शिपूट राहिला आहे की नाही. हो ना. हा 8 दिवस बघता बघता निघून जातील, भुर्र दिशी उडून जातील. मग सर्र दिशी घराकडे येतो, मग दणकून खायला घाला. मग ठीक आहे, जशी तुमची इच्छा. जा जग जिंकून या. जायचं जपून राहा. काय झालं, बघवत नाहीये ना.
विश्वास सुद्धा बसत नसेल. ते दोघं कसे एकमेकांना सांभाळून घेत आहेत बघितलंस ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.